शोधयात्रेमध्ये आपण एका वारकरी संप्रदायातील एका अभ्यासकांना, त्यामध्ये कार्य करणाऱ्या संत महंत म्हणता येतील अशा व्यक्तींना आपण भेटणार आहोत. मनामध्ये अनेक प्रश्न आहेत की आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना कसा आनंद मिळतो, त्यांचा आनंद कसा आहे. तर याबद्दल संवाद साधण्यासाठी मी माऊलींच्या आळंदीत आलेलो आहे आणि आळंदीमध्ये माझ्यासोबत असणार आहेत आदरणीय हरिभक्त परायण श्री शिवाजी महाराज नवल. तर शिवाजी महाराजांना माझा प्रश्न आहे पहिला की महाराज, आपण बालपणापासून आपलं आळंदीशी एक वेगळं नातं आहे. आपण लहानपणी इथं आलात आणि त्यानंतर आपण वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेण्यासाठी इथल्या जोग विद्यालयात शिकला. तर त्या ठिकाणी आपण वारकरी शिक्षण घेत असताना तो अनुभव कसा होता, त्यातनं मिळणारा आनंद कसा होता. एक व्यावहारिक शिक्षण वेगळं आणि एक वारकरी शिक्षण वेगळं, तर तो आनंद कसा होता तुमच्या त्या काळातला. एक आध्यात्मिक शिक्षण घेत असताना मनुष्याची बुद्धी व्यापक बनत चालते आणि तो स्वतःच्या सुखासाठी आनंदासाठी जगण्यापेक्षा दुसऱ्याच्या सुखासाठी दुसऱ्याच्या आनंदासाठी जास्त जगतो. शास्त्राध्ययन होत असताना शास्त्रामध्ये हे जसं शिकवलं जाते, विश्वशी माझे घर आयशी मती जायची स्थिर किंमोहना चराचर आपण झाला. हे सर्व सृष्टी म्हणजे एक आपलं घर आहे. वसुधैव कुटुंबकम असं ज्याला म्हटलं जातं. ही सगळ्या सृष्टीला आपलं कुटुंब मानणारी ही आपली संस्कृती. आणि ते शास्त्र शिकत असताना त्याला शास्त्रामध्ये हेच शिकायला मिळतं. प्रत्येक ठिकाणी त्याला काही साधना कशी करावी, मंत्र जप कसा करावा, त्याच्यातून सिद्धी कशी प्राप्त करून घ्यावी त्या मंत्राचे, किंवा शास्त्र अभ्यास करत असताना प्रत्येक घटकावर प्रत्येक जीवावर कशा प्रकारचं आपण त्यांच्यावर परोपकार करावे, त्यांच्यावर प्रेम करावं. प्रत्येक प्राणी मात्रासह त्याच्या मनामध्ये एवढी उदात्त भावना निर्माण झालेली असते की जसं तो माणसावर प्रेम करत असताना तो गरीब श्रीमंत वगैरे हे बघत नाही, तसं प्राण्यावर सुद्धा तो माणसासारखंच तो प्रेम करतो. शास्त्र अध्ययनाने मनुष्याचं जीवन असं घडतं की त्याला सृष्टीमध्ये उंच नीच असं काही दिसत नाही. जसं भगवंताने असं म्हटलं, तुकाराम महाराजांच्या बघा पण उंच नीचे काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखुने, त्याचप्रमाणे हा साधक त्याप्रमाणे घडत चालतो. महाराजांनी अगदी स्पेसिफिक सांगितलं आपल्याला की ज्यावेळेला वारकरी शिक्षण घेत होतो त्यावेळेला अंतःकरणाची व्यापकता इतकी वाढली की तिथं काही गरीब श्रीमंत उच्च नीच असा कोणताच भेदभाव राहिला नाही. मनातले सगळे संभ्रम दूर झाले शास्त्राच्या शिक्षणानं. महाराजांनी शिक्षण घेतलं. महाराज तुम्ही शिक्षणानंतर पुन्हा शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ कथा, प्रवचन, कीर्तन यामध्ये समाज प्रबोधनाचं काम या माध्यमातून करत होता. तर त्यामधला अनुभव आणि त्यातला आनंद कसा होता की कीर्तनाच्या माध्यमातून नविदा भक्तीतले एक भक्ती आहे, कीर्तन भक्ती आहे, तर त्यातून मिळणारा आनंद कसा असायचा. ज्या वर्षी तर शास्त्र अभ्यास होतो, एक 4 वर्षाचा अभ्यासक्रम असतो. गाथा, ज्ञानेश्वरी, विचारसागर, पंचदशी, भगवद्गीता या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास झाल्याच्या नंतर एक स्वाभाविक त्याचा पिंड असा घडतो की आपण हे ज्ञानदान समाजाला दिलं पाहिजे, केलं पाहिजे. की आपण जसं ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला जे काही मोक्षाचे मार्ग, साधनेचे मार्ग हे जे आपल्याला कळाले, तर आपण हे समाजाला दिलं पाहिजे ही त्याच्यामध्ये एक तळमळ निर्माण होते. आणि समाजाला घडवण्यासाठी, समाजाला सुखी करण्यासाठी त्याच्या अंतःकरणामध्ये एक तळमळ निर्माण होते. त्या तळमळीपोटी तो समाजामध्ये एक प्रबोधन करायला सुरुवात करतो. वास्तविक पाहता त्याचं स्वतःच्या भल्यापेक्षा समाजाचं भलं व्हावं हे त्याच्यामध्ये जास्त त्याच्या अंतःकरणामध्ये भाव उत्पन्न होतात. की त्याला वाटतं की आपण जे ज्ञान कमवलं हे ज्ञान सगळ्यांना तर घरी बसून तर मिळणार नाही. प्रत्येक जण काही आळंदीला येऊ शकत नाही, प्रत्येक जण कुठं पंढरीला जाणार नाही किंवा तिथं राहून तो काही काळ अध्ययन करेल असं प्रत्येकाला शक्य नाही. संसारी माणसाला त्याच्यातून एवढा वेळ सुद्धा मिळू शकत नाही. मग या लोकांना आपण जे काही 4 वर्षात अभ्यास केला किंवा त्यापेक्षा अवांतर आपण जे भरपूर काही ग्रंथ वाचन केले
या वाचन करत असताना याच्यातून जे आपण ज्ञान संपादन केलं तर याचा सार रूपाने तो समाजाला ते ज्ञान देत असतो. आणि त्याच्यातून जे काही सगळ्या ग्रंथाचा अभ्यास केल्याच्या नंतर त्याला त्याच्यातून जे काही मर्म कळालं ते मर्म अगदी सोप्या भाषेमध्ये समाजाला सांगावं ही त्याच्या अंतःकरणातली तळमळ असते. जसं शास्त्रामध्ये म्हटले, तुकाराम महाराज पण असं म्हटले, वेद अनंत बोलीला अर्थ इतुकाची साधीला विठोबाशी शरण जावी निज निष्ठा नामे घ्या. तुकाराम महाराजांनी सगळ्या वेदांचा अभ्यास केल्यानंतर काय सांगितलं की सगळ्या वेदांचा सार एक आहे की भगवंताचं नामस्मरण करावं आणि आपण मुक्त व्हावं, आपले मोक्ष मिळावं. तसं हे शास्त्राध्ययन केल्याच्या नंतर आता शास्त्र शिकत असताना गुरु पुढं बसून ते शास्त्र शिकत असताना गुरु स्वतः त्याचं शंका समाधान करायला समोर असतात आणि खूप अवघड प्रक्रिया त्याच्यामध्ये असतात आणि गुरु अगदी त्याला त्या सहज त्या प्रक्रिया सोप्या करून सांगतात. त्याला शास्त्र अवगत होतं आणि नंतर मग त्याला असं वाटतं की मी सर्वसामान्य समाजापर्यंत गेलो पाहिजे, त्या समाजाला ज्ञान दिलं पाहिजे. आणि गुरुची पण त्याला आज्ञा हीच असते की हे ज्ञान केवळ तुझ्यासाठीच नाही तर समाजाच्या भल्यासाठी ज्ञान आहे. त्यामुळे हे ज्ञान समाजाला आपण द्यावं आणि समाजाला सुखी करावं, समाजाचं भलं करावं, याच्यासाठी तो समाजात बाहेर पडतो. बरोबर आहे. समर्थांचं एक वचन आठवतंय की जे जे आपणाशी ठावे ते इतरांचे शहाणे करून सोडावे अवघे जन. त्याप्रमाणे तुम्ही कीर्तन सेवा, प्रवचन सेवा यातून समाजाचं भलं व्हावं, समाजाची जागृती व्हावी, समाजाचं प्रबोधन व्हावं या हेतून तुम्ही काम केलं. परंतु तुम्हाला काही क्षणानंतर, काही एका वेळेनंतर असं वाटलं की आपण एवढंच करून चालणार नाही तर त्याच्याही पुढे जाऊन आपण जिथपर्यंत आपला धर्म पोचला नाही तिथं जावं, आपण आदिवासी भागामध्ये आपण कार्य करावं आणि त्या आदिवासी भागामध्ये आपले धर्म परिवर्तन करणारे आपलेच बांधव असतील, धर्मबंधू असतील, त्यांच्यासाठी काम करावं. मग हे एक वेगळा टप्पा तुम्ही आयुष्यात निवडला आणि तिथून मात्र तो कसा अनुभव होता आणि त्याचबरोबर तुम्ही संन्यास धर्म सुद्धा एका अर्थानं स्वीकारत होता, तर त्यामध्ये कसा अनुभव होता आणि त्यातला कसा आनंद होता तुमचा? ज्यावेळेस समाजात बाहेर पडलो, कीर्तन प्रवचन करत असताना, समाज प्रबोधन करत असताना समाजामध्ये अशा काही गोष्टी दिसून आल्या की काही बांधवांना पुढे सत्संग घडला नाही किंवा शास्त्राध्ययन नाही. त्याच्यामुळे त्यांना आपल्या ज्या महान परंपरा आहेत, आपली जी महान संस्कृती आहे, तरी जगाच्या पाठीवर अशी संस्कृती नाही, अशा परंपरा नाही. एक हिंदू धर्मच असा आहे की जो सगळं जग सुखी असलं पाहिजे असं तो अपेक्षा करतो. त्याप्रमाणे हिंदू धर्म हा प्रयत्न करतो. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तीही रोकी भजी जो आदिपुरकी अखंडित. म्हणजे सगळं त्रैलोक्य सुखी असलं पाहिजे, हे संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तसं श्रुती पण हेच सांगते, सर्वत्र सुखीने संतु सर्वे संतो निरामया सर्वे भद्राने पश्यंतो मा कशु दुःख भागवे. मग जसं हे शास्त्र आपल्याला सांगतं सगळे निरोगी असावे, सगळे सुखी असावे, सगळ्यांचं कल्याण व्हावं, तर हा विचार घेऊन ज्यावेळेस समाजामध्ये संत बाहेर पडतात आणि ज्यावेळेस आपल्याला हे लक्षात येते की काही लोकांच्या अज्ञानामुळे ते रस्ता चुकत चाललेत, ज्यांना ज्या योग्य दिशेला गेल्यानंतर त्यांना सुख समाधान मिळणार आहे आणि ज्यांचं आत्मकल्याण होणार आहे, त्यांना त्या मार्गाला न जाता काहीतरी लोक चुकीच्या मार्गाला घेऊन चाललेत. मग हे लक्षात आल्याच्या नंतर अशा समाजासाठी काही आपण काम केलं पाहिजे की जे सुज्ञ आहेत ते तर स्वतःचा मार्ग व्यवस्थित निवडणार आहेत, ते त्या मार्गाने योग्य त्या ठिकाणी जाणार आहेत, ते तर आपल्याला माहिती असतं. परंतु ज्या माणसांना आपल्या संस्कृतीविषयी ज्ञान नाही, धर्माविषयी ज्ञान नाही आणि अशा लोकांना कुठेतरी परधर्मी खोटं नाटं सांगून त्या धर्माचं एक आकर्षण तयार करतात आणि आपल्या समाजाला असं वाटतं की हो ते चांगलं आहे त्यांचं काय, आणि ते तिकडे आकर्षित होतात. ते केवळ आपल्या धर्माविषयी असणारं जे अज्ञान आहे त्याच्यामुळे ते तिकडे आकर्षित होतात. मग अशा समाजाला आपण परत आपला वैभवशाली धर्म काय, आपली वैभवशाली परंपरा काय, ती परंपरा संस्कृती त्यांना समजून सांगावी, आपल्या धर्माविषयी त्यांना ज्ञान जे काय आहे ते त्यांना सांगावं की त्यांच्याविषयी श्रद्धा जागृत करावी आपल्या धर्माविषयीच्या. आणि असं जर त्या समाजात जाऊन काम केलं तर त्या समाजाला परत आपल्या ज्या संस्कृती परंपरा धर्म याच्याविषयी स्वाभिमान निर्माण होतो आणि ते समाज परत आपल्या धर्मावर आरूढ होतो
आणि परत आपल्या आत्मकल्याणाच्या दिशेने तो चालायला लागतो. त्यासाठी एक तळमळ असते, म्हणून आपण त्या समाजापर्यंत जाऊन ते काम करतो. की आपल्या ह्या दिव्य ज्ञानापासून काही लोक वंचित राहिले, त्यांना ते ज्ञान मिळू शकलं नाही, त्यांना ती महती कळू शकली नाही आणि त्यांच्यापर्यंत कथा कीर्तन प्रवचन त्यांच्या समोर होऊ शकत नाही. तर त्यांच्यासाठी आपण त्या भागात जावं, त्या भागात आपलं वास्तव्य करावं, त्यांच्यात मिसळून राहावं आणि त्यांना याची महती पटवून द्यावी. हा दिव्य उदात्त विचार महाराजांनी स्वीकारला आणि त्यांनी त्यांचं कार्य केलं. महाराज तिथं काही वर्ष गेली, म्हणजे ह्या प्रवासातले तुमचे हे टप्पे आहेत आणि हे टप्पे बघत असताना तिथला एक वेगळा अनुभव होता. पहिला अनुभव शिक्षणातला होता, कथा कीर्तनातला एक अनुभव होता आणि आता आदिवासी भागात जाऊन केलेलं कार्य त्याचा एक अनुभव होता. आता त्यानंतरच्या पर्वात मात्र तुम्ही अनुष्ठानं, आपली साधना याच्यामध्ये असता. आम्ही ज्या वेळेला तुम्हाला भेटायला येतो त्यावेळेला तुमचं सतत सातत्यानं अनुष्ठान सुरू असतं. तर त्यामध्ये कसा आनंद आहे आणि त्याच्याविषयीचा अनुभव कसा आहे? आपण ज्यावेळेस साधना करतो, अनुष्ठान करतो, एरवी ही दैवी कृपा ही सर्व जीवावर असते. सगळ्यांच्यासाठी पाऊस पडतो, सगळ्यांच्यासाठी निसर्गातलं हवा वातावरण सगळ्या काही गोष्टी परमेश्वराने दिलेल्या असतात. परंतु या दैवी सामर्थ्याची विशेष रूपाने जर जागृत करायचं असेल तर त्याच्यासाठी अनुष्ठानाची गरज असते. ज्यावेळेस आपण अनुष्ठान करतो, काही काळ जसं शास्त्रामध्ये सांगितलं त्या पद्धतीने जर तो काही काळ ते अनुष्ठान जर केलं तर तो मंत्र जे असतो ते मंत्र जागृत होतो आणि त्या मंत्रामध्ये काही विशिष्ट प्रकारची शक्ती तयार होते. मग ती शक्ती जागृत करण्यासाठी, त्या शक्तीच्या द्वारा आपल्याला समाजाच्या काही भल्यासाठी काम करण्यासाठी तो ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे ते अनुष्ठान तेवढ्या काळामध्ये की ज्या ठिकाणी बसलो त्याच ठिकाणी झालं पाहिजे. जेवढा काळ सांगितलं तेवढाच काळ झालं पाहिजे. ज्या वेळेला बसायचे त्याच वेळेस बसलं पाहिजे. त्याचे काही विधी नियम असतात ते पाळले गेले पाहिजे. त्याच्यानंतर ज्यावेळेस तो मंत्र सिद्ध होतो त्याच्यामध्ये एक शक्ती तयार होते. तो मंत्र आपल्याही भल्यासाठी उपयोगाचा असतो, समाजाच्या भल्यासाठी उपयोग असतो. पण ज्यावेळेस आपण अनुष्ठान वगैरे काही न करता त्या मंत्राचा जप करतो त्यावेळेस तो आपलं भलं करतो. प्रत्येक मंत्रामध्ये ज्याने काही साधना केली त्याचं भलं करण्याची शक्ती आहेच. परंतु त्याच मंत्राच्या द्वारा जर आपल्याला दुसऱ्याचं जर काही भलं करायचं असेल, दुसऱ्याचं कल्याण करायचं असेल किंवा दुसऱ्या माणसाला त्या दुःखातून जर आपल्याला बाजूला काढायचं असेल, त्याचं दुःख निवारण करायचं असेल तर आपल्या शास्त्रामध्ये असे खूप उपाय सांगितलेले आहेत आणि ते उपाय अनुष्ठान पद्धतीने जर आपण केलं तर ते आपल्याकडे सिद्ध होतात आणि त्या सिद्ध उपायाच्या माध्यमातून आपल्याला दुसऱ्याचं दुःख निवारण करता येतं. आणि ते दुःख निवारण करत असताना समोरच्या माणसाचं दुःख निवारण झाल्यानंतर त्याला जो आनंद होतो त्यापेक्षा काही पटीने आनंद तो आपल्याला होतो. आणि त्यासाठी ही सगळी तळमळ चाललेली असतात. त्यांना त्याचं आपण अनुष्ठानाद्वारे सिद्धी प्राप्त करून त्यांचं दुःख निवारण करण्याचं. खूप सुंदर आहे. म्हणजे महाराज तुम्ही जो शेवटचा अनुभव सांगितला की आज आळंदीत आहे आणि आळंदीत माऊलींची एक ओवी आहे की अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक. की मला अवघ्या जगाचा संसार सुखाचा करायचा आहे, तो आनंदानं भरायचा आहे. मला फक्त स्वतःचा संसार, स्वतःचं स्वार्थ याच्या पलीकडे जाऊन जगाचं कल्याण करण्याची जी दृष्टी आहे, ते उदात्त अंतःकरण आहे, ते मला महाराजांच्याकडे बघितल्यानंतर दिसते की माऊलींच्या मार्गात आल्यानंतर माणसाच्या मध्ये काय गुण येतात, काय विचार येतात, काय कृती येते आणि काय आचरण असतं हे महाराजांच्या कडे बघितल्यानंतर कळतं. काही दिवसांपूर्वी सातारमध्ये असताना मी वेदशास्त्र संपन्न अहिताग्नी गोविंद शास्त्री गुरुजींची मुलाखत घेतलेली. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी काही वेदातले दाखले दिले, पण आम्हा न कळे ज्ञान जसं म्हटलं जातं, संत म्हणतात त्याप्रमाणे आज महाराजांना भेटल्यानंतर मला एक जाणवलंय की ती मुलाखत होती त्यामध्ये एक वेगळा विचार, एक उच्च प्रतीचा असा होता. पण आज महाराजांनी मला सांगितल्यानंतर कळतं की एक साधेपणा, एक सोपेपणा कसा असावा. की माऊलींनी जसं वेदातलं गीतेतलं ज्ञान आपल्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अगदी सोप्या भाषेत सहज रूपाने सांगितलं, तसं आज महाराजांनी आपल्याला अगदी सोप्या सहज भाषेत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. हे उत्तर म्हणजे
देण्यातून, समाजाच्या कल्याणातून, समर्पणातून, त्यागातून मिळणारा आनंद किती महान आहे हे सांगणार आहे. महाराज, आपले खूप खूप धन्यवाद. आम्हाला तुम्ही वेळ दिला आणि ह्या अशा विषयावरती संवाद साधला. आपण पुन्हा एकदा कधीतरी अशाच अनुषंगाने एखाद्या वेगळ्या विषयावरती आपण नक्की बोलूया. तुमचं मार्गदर्शन सदैव लाभो एवढी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण. रामकृष्ण.